last lecture was a discuss about the physical properties of alkyl halides. In this lecture, we discuss about the chiral atoms and molecular chirality. First of all, you better know each and every structure has a different isomers. Sometimes same structural, same molecular formula, but different structural arrangement called as stereoisomers. So this sometimes knowledge of optical isomers is a very must. There is a different kinds of isomerism. We have discussed one by one. First of all, chiral carbon atom molecular chirality. Let's discuss about the some examples. So first example, 2-chlorobutane. Look at here. This is a 4 carbon atoms and it is an chlorobutane. Chloro is attached to carbon number 2. So what is my chiral carbon atom? First of all, we have discussed the definition. So chiral carbon atom is the carbon atom. There is a 4 different groups atoms are attached to that particular carbon atom. म्हणजे असा कार्बन ॲटम की त्याला जे 4 ग्रुप जोडलेले असतात, कारण की व्हॅलन्सी आहे कार्बनची 4. there is a 4 व्हॅलन्सी is completed by the different 4 ग्रुप्स ऑर ॲटम. त्याला जोडलेली 4ही ग्रुप्स किंवा ॲटम्स कसे असतात, वेगळे असतात. तेव्हा त्या कार्बनला काय म्हटलं असतं, कार्बन इज अ सेड टू बी द कायरल कार्बन ॲटम. सो लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल, CH3 CHCl CH2 CH3. ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर कार्बन नंबर 1 बघा. कार्बन नंबर 1ला काय जोडलं आहे, 3 हायड्रोजन जोडलेत, बरोबर आहे. आणि एक काय तिथं कार्बन आहे, म्हणजे तो कायरल होऊ शकत नाही. ठीक आहे. नंतर कार्बन नंबर 2कडे या. कार्बन नंबर 2कडे जर आलो तर आपल्याला दिसतंय एक जोडला आहे CH3 जोडला, एक Cl जोडला, एक दुसरा हायड्रोजन आहे, दुसरा कार्बन आहे. म्हणजे हा 100% कसा झाला, कायरल कार्बन ॲटम. कार्बन नंबर 3 घ्या, त्यालासुद्धा तिथं कायरलेटी येत नाही, सगळे ग्रुप जवळपास कसे येतात सर. कार्बन नंबर 4 घ्या, त्याला ही 3 हायड्रोजन तिथं जोडलेले दिसतात आणि एक कार्बन जोडलेला दिसतो, म्हणजे तोसुद्धा तिथं कार्बन दिसत नाही. सो दिस एक्झाम्पल given that there is a 4 groups are attached to carbon number 2 or C2 carbon, all different from each other. एकमेकांपासून ते वेगळे आहेत, म्हणून तिथं तो कार्बन नंबर 2 कसा झाला, कार्बन नंबर 2 इज द कायरल कार्बन ॲटम. ठीक आहे. मग आता पुढे जायचं आहे आपल्याला. तर पुढे गेल्यानंतर कार्बन ॲटम ची जी कायरल कार्बन ॲटमची जी डेफिनेशन सांगितली, ती डेफिनेशन आपण आता 2 मिनिटांमध्ये बघूया. सो कार्बन ॲटम विच पजेस द डिफरंट 4 ग्रुप्स ऑर ॲटम्स आर कॉल्ड ॲज अ chiral carbon atom. Okay, then this chiral atom is indicated by the asterisk स्टार असं आपण तिथं म्हणूया. स्टार दिला जातो त्या कार्बनला, ॲस्टेरिक्स असं त्याला म्हटलं जातं. मग तिथं एक्झाम्पल आत्ता आपण बघितलं आहे 2-chlorobutane. हे एक्झाम्पल आपल्याला तिथं दिसतंय की त्याच्यामध्ये काय दिसतंय, कार्बन नंबर 2 कसा दिसतोय, कायरल दिसतोय. मग ज्यावेळेस हा कायरल ॲटम आपण फाइंड आउट केला, दे हॅव सम युनिक प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज दिसतात. दे आर द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. सुपर इम्पोजेबल काय आहे, मग कायरल काय असतं हे बघूया आपण. आता मिरर घेतला आपण, इथे एक एक्झाम्पल दिसतं आपल्याला, मिरर इमेज किंवा मिरर प्लेन दिसतोय, आरसा दिसतोय, त्याच्यामध्ये इमेज दिली बघा. इमेज बघू शकता तुम्ही. इथं 2-chlorobutanचं एक्झाम्पल घेतलं आहे, एकमेकांपासून वेगळे दिसतात बघा मिरर इमेजमध्ये. दे आर द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आपल्याला तिथं काय होतात, दिसून येतात. मग तिथं काय सांगितलं आहे, त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असतो, सेम असतो, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, पण त्यांची जी अरेंजमेंट असते आपल्याला कायरल कार्बन ॲटमची, ती आपल्याला कशी दिसते, डिफरंट दिसते बघा. तिथं दिसतंय तुम्हाला मिरर इमेजमध्ये. they are the not a superimposable mirror image of each others, they are the stereoisomers of each others. इयत्ता 11वीला आपण ते बघितलेलं आहे. नंतर पुढं जर बघितलं आपण, ही कायरलिटी आहे, लेफ्ट साईड राईट हँडला किंवा लेफ्ट हँडला आपल्याला ते दोन्ही स्ट्रक्चर तिथं दिसून येतात. मग त्यांनी जे ऑप्टिकल आयसोमेरिझम्स त्याची डेफिनेशन आपल्याला सांगितले. देर इज सम स्टेरिओ आयसोमेरिझम, they have the different special arrangements of their groups or atoms around the chiral carbon atom. chiral carbon atomला जे जोडलेले आहेत त्या कार्बन ॲटमचे जे स्टेरिओ आयसोमर्स किंवा जे स्पेशल अरेंजमेंट आहे
त्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. these are the isomers. Actually isomers, they are the different from each others in terms of there is a measure the optical activity. मग नवीन प्रॉपर्टी आली हे ऑप्टिकल आयसोमर्स आणि त्यांना एक्झिबिट करणारी प्रॉपर्टी म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. मग आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला समजून घ्यायची. व्हॉट इज माय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी? सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव मस्ट नो द प्लेन पोलराइज लाईट. वी बेटर नो द PPL लाईट. आपण त्याला काय म्हणूया? PPL लाईट म्हणूया. म्हणजे प्लेन पोलराइज लाईट काय आहे ते आपण बघूया. आपला ऑर्डिनरी लाईट आपल्याला हाच लाईट दिसतो तो ऑर्डिनरी लाईट म्हणूया आपण त्याला. इट कंटेन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅविंग द डिफरंट ऑस्किलेशन्स अँड इट क्रिएट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स इन अ पॉसिबल प्लेन्स टू परपेंडिक्युलर लाईन ऑफ प्रोपगेशन. सो वेन द ऑर्डिनरी लाईट इज अ पास थ्रू द निकोल प्रिझम. खाली बघा प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय? म्हणजे हा ऑर्डिनरी लाईट घेतला एक निकोल प्रिझम ठेवला. सो ऑर्डिनरी लाईट इज अ पास फ्रॉम द निकोल प्रिझम. द ऑस्किलेटिंग or oscillation are emerging out of it. त्याच्यातून ते किरण बाहेर पडले. त्यातून ते किरण बाहेर पडल्यानंतर जो लाईट आपल्याला दिसतोय त्याला आपण काय म्हणूया? प्लेन पोलराइज लाईट म्हणूया. सो ऑस्किलेशन इमर्जिंग आउट फ्रॉम इट किंवा सिम्पल डेफिनेशन सांगता येईल आपल्याला. वेन द ऑर्डिनरी लाईट पास फ्रॉम द निकोल प्रिझम or पास थ्रू द निकोल प्रिझम, the oscillations are emerging only in one plane and it is a perpendicular to direction of line of direction किंवा line of propagation of light is known as a PPL light. खाली दिसतोय तुम्हाला ऑर्डिनरी लाईट आपण पास केला निकोल प्रिझममधून. आपल्याला जो क्रॉस सेक्शन एरिया दिसतोय तो प्लेन पोलराइज लाईट तिथं आपण तयार केलेला आहे. मग आता हा प्लेन पोलराइज लाईट तयार झाला आणि याचा काय संबंध आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी बघूया आपण. मग आता सपोज वन सोल्युशन ग्लुकोज सोल्युशन, 2-chlorobutane सोल्युशन, शुगर सोल्युशन, एक सोल्युशन घेतलं आहे. वेन ॲक्विस सोल्युशन ऑफ सर्टन डिफरंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक शुगर, लॅक्टिक ॲसिड हे घेतलं आहे का बिकरमध्ये घेतलं आहे, कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलं आहे. अँड दिस अ PPL लाईट और प्लेन पोलराइज लाईट इज अ पास फ्रॉम इट. त्याच्यातून आपण काय केलं? ते प्लेन पोलराइज लाईट तयार झाला त्याच्यातून पास केला त्या सोल्युशनमधून. इट इज अ ट्रान्समिटेड लाईट ऑस्किलेशन टू डिफरंट प्लेन दॅट ऑफ ओरिजिनल. जसा PPL लाईट तुम्ही टाकलाय त्याच्यातून काय होतात? ती किरण बाहेर पडतात त्या ऑर्गॅनिक सोल्युशनमधून. दॅट मीन्स देर इज अ रोटेशन अंडरगोज द डिफरंट प्लेन्स. मग त्या PPL लाईटचं काय झालं आहे? रोटेशन झालं आहे. ज्यावेळेस त्या सोल्युशनमधून तो पास झाला आहे आणि तो रोटेट झाला आहे. दिस प्लेन पोलराइज लाईट बिकम रोटेट इन अ डिफरंट अँगल्स. विच अँगल्स? लेफ्ट अँगल्स और राईट अँगल्स. दॅट मीन्स द राईट क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. This is a property of that particular substance. ही प्रॉपर्टी कोणाची? त्या पर्टिक्युलर सबस्टन्सची, त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सची आहे. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स विच रोटेट द PPL लाईट in a different angles, right clockwise or anti-clockwise. There is a left is called as optical activity. It is a optical activity of that a particular substance which rotate the PPL lights. तो काय करतोय? PPL लाईट्स काय करतोय? रोटेट करतोय. मग अशा सबस्टन्सला काय म्हटलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. अँड दिस अ प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. अँड सम कंपाऊंड्स विच डू नॉट रोटेट द PPL लाईट इन डिफरंट अँगल्स. असे काही सबस्टन्स आहेत, असे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की ते काय करत नाही? PPL लाईट काय करत नाही? रोटेट करत नाही. ज्यावेळेस त्याच्यावर टाकला जातो, पास केला जातो त्याच्यामधून, ते रोटेट करत नाही. त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टिकल इन ॲक्टिव्ह सबस्टन्स विच डू नॉट रोटेट द PPL लाईट्स कॉल्ड ॲज द ऑप्टिकल inactive substance. So this optical activity of that a particular substance is expressed in the optical rotation. There is a right angles and the left angles, and this optical activity there is a two types of, there is a left side and a right side. So that means the dextrorotatory and the levorotatory. That is a dextrorotatory substance. That means that this PPL light rotates in the plane of polarized light toward the right. That means the clockwise, called as the dextrorotatory. It is designated the symbol D or the plus sign. Then the compound which rotate the plane polarized light towards left called as the levorotatory, and it is denoted by the small angle symbol L and the sign negative sign or minus sign. And these isomerisms and the isomeric compounds with a different optical activity known as optical
isomerism. What is my optical isomerism? Optical isomerism, we show the optical activity property called as the optical isomerism. Okay, so there is a French scientist Louis Pasteur first of all recognize the optical activity which is associated, there is a three-dimensional structures, and the posture introduce the terms enantiomers. See in a next lecture. So we have a stop here. Thank you.